नमस्कार, आकुर टी व्हीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आज आपण आटपाडीमध्ये आलेलो आहे आणि आटपाडीमधील पंचायत समितीच्या 8 जागाचं इलेक्शन जाहीर झालेलं आहे। आज त्याचा कृती कार्यक्रम जाहीर होईल आणि याच रणांगणामध्ये बऱ्याच इच्छुकांची गर्दी आता जमलेली आहे। यापैकीच सामाजिक कार्यामध्ये आटपाडी तालुक्यातील अग्रेसर असणारे ॲडव्होकेट सुयश कदम या पंचायत समिती गणासाठी इच्छुक आहेत। आटपाडी तालुक्यातील विटलापूर पंचायत समिती गण इथं SC राखीव पडले, म्हणजे अनुसूचित जातीसाठी राखीव असणारा हा मतदारसंघ, या मतदारसंघातून ते इच्छुक आहेत। गेले काही काळामध्ये त्यांनी वेगवेगळ्या सामाजिक कार्यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि अलीकडची जी निवडणूक लागलेली आहे, आत्ता जी निवडणूक आहे त्या निवडणुकीसाठी ते इच्छुक आहेत। तर त्यांची नेमकी काय भूमिका आहे हे जाणून घेण्यासाठी आपण त्यांच्याशी संवाद साधतोय। नमस्कार। नमस्कार। सर्वप्रथम तुमचा आभार, तुम्ही मला तुमच्या या न्यूज चॅनलच्या माध्यमातून व्यक्त होण्याची संधी दिली, त्याबद्दल तुमचं मनापासून आभार। आणि तुमच्या मनात जे काही शंका कुशंका असतील या निवडणुकीच्या निमित्तानं त्या तुम्ही मला विचारा। मी अगदी बिनधास्त मनाने, मोकळ्या मनाने तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देईल। इलेक्शन निवडणूक लढवणं आता सोपं राहिले का? आता हे तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त चांगलं माहिती आहे, कारण माझं वय वर्ष 27 आहे आणि माझ्या आयुष्यातली ही पहिलीच निवडणूक आहे की ज्याला मी स्वतः सामोरं जातोय। इतर वेळी याच्या आधीच्या निवडणुकांमध्ये मी कधी सक्रिय स्वतः नव्हतो किंवा माझी स्वतः उमेदवारी नसायची, पण मी माझ्या मित्रांची उमेदवारी असेल, आमच्या मार्गदर्शकांची असेल, त्यांच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये, मग ते वेगवेगळ्या राजकीय संघटना असतील, पक्ष असतील, त्यांच्या प्रचारामध्ये मी सक्रिय होतो, पण स्वतःहून कधी उमेदवारी केली नव्हती, त्यामुळे मला त्याचा काही अनुभव नाही। पण सर्वसामान्य कुटुंबातील एखाद्या युवकांनी, शेतकऱ्याच्या मध्यमवर्गीयाच्या कुटुंबातील पोरांनी निवडणूक लढवावी अशी परिस्थिती आहे का नाही हे आता माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त चांगलं माहिती आहे आणि या महाराष्ट्रात राहणाऱ्या मायबाप जनतेलासुद्धा माहीत आहे। त्यामुळं मला आता त्याच्यावरती भाष्य करणं एवढं काही उचित वाटणार नाही। येणारा काळ आहे, येणाऱ्या काळात कळेल अजून। आता निवडणूक लढवणं हे तुम्ही म्हणताय शेतकरी मध्यमवर्गीयांचं हे नाही, मग आता हे निवडणूक लढणार का तुम्ही? मी विटलापूर पंचायत समिती गणातून सर्वसाधारण अनुसूचित जाती जे आरक्षण पडलेलं आहे त्यातून मी लढण्यासाठी इच्छुक आहे। आणि मी ज्या कुटुंबातून येतो आहे, मला कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही, पण आमच्या DNA मध्ये सामाजिककरण आहे। सामाजिककरणात आम्ही असतो आहे, सामाजिक कामात असतो आहे, अगदी वेगवेगळ्या लोक आंदोलनात असतो आहे, लोक चळवळींमध्ये असतो आहे। आणि ज्या महामानवाच्या कृपादृष्टीमुळं या महाराष्ट्रातील असेल, या भारतातील असेल, वेगवेगळ्या प्रवर्गातील मागासलेल्या, वंचित, जे राजकीय सत्तेपासून वंचित आहेत, त्यांना जे या आरक्षणाच्या माध्यमातून एक प्रतिनिधित्व मिळते, त्या प्रतिनिधित्वातून जे आपले न्याय हक्क, आपण वंचितांचा आवाज आपल्या सभागृहात मांडू शकतो, ती जी संधी संधी मिळते, त्या संधीचा मी 100% फायदा करून घेणार आहे। आणि महामानवाला जे अपेक्षित होतं, जे बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित होतं की बाबा या आरक्षित जागेवरून कशी लोक निवडून गेली पाहिजेत, त्यांच्या विचारांना पूरक अशा प्रकारचं काम मी या विटलापूर पंचायत समिती गणातून करू इच्छितो आहे। माझा ना पक्ष फायनल आहे, ना पार्टी फायनल आहे, ना माझं चिन्ह फायनल आहे, पण माझी उमेदवारी ही फायनल आहे, एवढंच मी या ठिकाणी सांगतो। आता आपण बघितलं तर सगळीकडे धनदांडगे पुढारी आहेत तुमच्या पुढं, तुम्ही आता ही निवडणूक सोपी आहे का? धनदांडगे असं म्हणता येणार नाही। धनदांडगे उमेदवार देणार आहेत आरक्षित जागेवर। धनदांडग्यांचा ज्या उमेदवारावरती आशीर्वाद पडतो त्यांचं पारडं जड मानलं जाते, पण जे तुम्ही धनदांडगे म्हणताय तुमच्या भाषेत, मी त्यांना प्रस्थापित म्हणेल, जे विशिष्ट पक्षांचे आहेत। आता ज्या सत्ता तुम्हाला माहिती आहेत, महाराष्ट्रात सत्ता कोणाची आहे, देशात सत्ता कोणाची आहे, त्या प्रस्थापितांचं कसं आहे, जिकडं गुलाल तिकडं खोबरं, जिकडं गुलाल तिकडं खोबरं, चांग भलं करायचं आणि तिकडंच पळायचं, अशी त्यांची गत आहे। ह्या प्रस्थापितांच्या उमेदवारी ज्यावेळेस एखाद्या आरक्षणातून, आरक्षण पडलेल्या गटातून, पंचायत समिती गणातून किंवा ग्रामपंचायतच्या इलेक्शनमध्ये अशी ज्यावेळेस उमेदवारी दिली जाते, त्यावेळेस ते कुठल्या उमेदवाराला उभं करतात, तर ते अशा उमेदवाराला उभं करतात की ज्याला आपल्याला मुजरा घालायची सवय आहे, की जो आपण म्हणलं उठ म्हणलं की उठणार, बस म्हणलं की बसणार, उठता लाद बसता बुक्की अशी जी जुनी मराठीची म्हण आहे,
ह्या म्हणीला साजेसा असा उमेदवार ते देतात. त्यांना बंड करणारा, त्यांच्या ऊट म्हणण्याला ऊट, बस म्हणण्याला बस म्हणण्याला विरोध करणारा अशा उमेदवार ते देत नाहीत. त्यामुळं जे आरक्षण देण्याचा जो हेतू होता, मूळ हेतू राजकीय आरक्षण देण्याचा, त्या हेतूला ही समाजव्यवस्था कधी राजकीय व्यवस्था समाजव्यवस्था पूरक ठरलेली नाही. आणि ह्याच परंपरेला छेद देण्यासाठी मी स्वतः ॲडव्होकेट आहे. आटपाडीत माझी वकिली चालू आहे, विट्यात सेशन कोर्टात चालू आहे. आपलं कोल्हापूर आता खंडपीठ झालं आहे भूषण गवई साहेबांच्या आशीर्वादामुळं. या वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या जिल्हा न्यायालयांमध्ये सुद्धा माझी वकिली सुरू आहे. आणि मी स्वतः माझ्या सतसत विवेकबुद्धीला विचार करून ह्या उमेदवारीच्या रिंगणात उतरतो आहे. आणि या विठलापूर पंचायत समिती गणातील मायबाप जनतेच्या भरोशावर माझी उमेदवारी ही फायनल आहे. आता तुम्ही वकिली क्षेत्रातलं व्यक्तिमत्व आहात आणि आता तुम्ही पंचायत समितीच्या माध्यमातून ज्यावेळेस त्या सभागृहात जाईल त्यावेळेस पहिला खटला तुमचा काय राहील तिथं पंचायत समितीच्या सभागृहामध्ये? खरं तर आता तुम्ही म्हणलाय मी वकील आहे, हां, पण मी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता की मी वकील होईन म्हणून. आमच्या रक्तात राजकारण आहे, समाजकारण आहे. आम्ही ज्या विचारधारेवर चालतो आहे, ज्या महापुरुषांना आमचं प्रमाण मानतो आहे, त्या महापुरुषांनी आम्हाला लढायला शिकवले. या मायबाप जनतेसाठी, उपेक्षित वंचित घटकासाठी आवाज उठवायचं ठरवले. आमच्या रक्तात, आमच्या DNA मध्ये लढणं आहे. आणि तो लढाऊ बाणा घेऊन आम्ही या निवडणुकीत उतरतो आहे. आणि या निवडणुकीत उतरत असताना या विठलापूर पंचायत समिती गणातून विजयी झाल्या या आटपाडी तालुक्यातल्या जेवढ्या पंचायत समिती गण आहेत, त्या पंचायत समिती गणातून आजपर्यंत जेवढे सदस्य निवडून गेले असतील, त्यांनी आजपर्यंत जे काम केलं नाही ते काम करण्याची धमक, ताकद माझ्यात आहे. आणि ह्या विठलापूर पंचायत समिती गणातून कुठल्याही गावातून त्या पंचायत समिती सभागृहात एखादा काम घेऊन कुठल्याही शाखेत कुठल्याही अधिकाऱ्याच्या टेबलला माणूस जाऊ द्या, त्या पंचायत समितीमधल्या अधिकाऱ्यानं कुठून आलाय म्हणून विचारलं आणि त्या समोरच्या व्यक्तीनं जर सांगितलं की मी विठलापूर पंचायत समिती गणातून आलोय, तर त्या अधिकाऱ्यानं त्याला सॅल्यूट करून टेबलला खुर्चीला बसून पहिल्या सेकंदाला त्याचं काम हातात घेतलं पाहिजे. अशा प्रकारचे काम करण्याची धमक आणि गरमी आणि उर्मी माझ्यात आहे. हे मायबाप जनतेच्या ताकदीवरच मी करणार आहे आणि हे 100% होणार आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्थेचं जे इलेक्शन लागलेलं आहे, आता आटपाडीचं राजकारण बघितलं तर प्रस्थापित विस्थापित असा संघर्ष होता काही काळ. आता हे इलेक्शन कशावर गाजलं असं तुम्हाला वाटतंय? आता 2017-18 पासून या स्थानिक स्वराज्य संस्था OBC आरक्षणासाठी रखडल्या होत्या. सर्वोच्च न्यायालयानं निर्णय दिला, आरक्षणावरचा निर्बंध उठवला आणि सरकारला सांगितलं की लवकरात लवकर या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका घ्या. आता ह्या स्थानिक स्वराज्य निवडणुका घेताना सगळ्यात महत्त्वाचा जर कुठला मुद्दा गाजणार तर ते आता जे राजकीय पक्षांच्या अदलाबदली झाल्यात, म्हणजे जे आधी इकडं होते त्या तिकडच्या मांडीवर जाऊन बसलेत, तिकडचे कोण इकडं आलेले नाहीत, इकडचेच तिकडं जाऊन बसलेत. म्हणजे जे आधी इकडं सत्तेत होते तेच तिकडच्या सत्तेत जाऊन बसलेले आहेत. त्यामुळे विशेष असा कुठला मुद्दा गाजणार नाही. मुद्दा एवढाच गाजणार आहे की ह्या निवडणुकीमध्ये सर्वसामान्य शेतकऱ्याच्या घरातून, मध्यमवर्गीयच्या कुटुंबातून जी तरुण पोरं आता नवीन राजकारणात उतरत आहेत, त्यांच्या पाठीशी मायबाप जनता राहणार का ह्या प्रस्थापित धनदांडग्यांच्या पैशाला, मोहाला बळी पडून परत ह्या प्रस्थापितांच्याच हातात, मांडीवरती, काखेत, खांद्यावरती सत्ता खेळणार? ह्या 2 मुद्द्यावरती मला वाटते ही निवडणूक गाजल. परवा दिवशी एका पारावरती अशी चर्चा होती की ह्या अमुक अमक्या जिल्हा परिषद सदस्यानं इच्छुक उमेदवारानं 20 कोटी रुपये काढलेत ह्या इलेक्शनसाठी. आणखी एका ठिकाणी एक पंचायत समिती सदस्याची एक घोळका होता, त्या घोळक्यात चर्चा होती की ह्या व्यक्तीनं असं एक 5 कोटी रुपये काढलेत पंचायत समिती सदस्यासाठी, पदासाठी, इलेक्शनला म्हणजे निवडणुकीसाठी. तर आता हे सगळं ऐकताना तुम्हाला कसं वाटतंय? आता हे ऐकताना अजितदादांचा एक डायलॉग आहे, अजित पवारांचा जे सोशल मीडियावर लेख असतो, मला चांगलं वाटते आणि एकाने वाईट पण वाटते, ते बरं पण वाटत नाही. पण ह्या मायबाप जनतेनं पण विचार करायचा आहे की बाबा ही निवडणूक आता पैशावरती खेळायची का विचारांवरती खेळायची, आपल्या कामांवरती खेळायची. आता जे कोणी असं म्हणत असतील मी 5 कोटी काढल्यात, 20 कोटी काढल्यात, त्यांनी काही त्याच्या घामाच्या कष्टातून काढलेलं नाहीत. ह्या जे स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये जो मतदान करणारा मतदाता आहे, तो मतदाता शेतकरी आहे, उपेक्षित आहे, वंचित आहे. ह्या बांधापासून त्या बांधापर्यंत रोज हजारो धावा काढतो, घामाचं पाणी करतो, शेतामध्ये राबतो. त्या कष्टातून जो शेतकरी पिकवतोय, जो मध्यमवर्गीय पिकवतोय, त्या पिकवणाऱ्याला, शेतकऱ्याला, मध्यमवर्गीयाला त्याची किंमत माहीत आहे.
आणि ही जी 20 कोटी 15 कोटी 5 कोटी म्हणतायत ती काय ते असं काय शेतात राबून त्यांनी कमवलेलं नाही. कुठनं तरी टेंडरमधनं कोणाला तरी फसाला लावून कोणाचं तरी घबाड गोळा करून कोणाची तरी फसवणूक करून अशातलं कमवलेलं असतंय. जनता हुशार झाली आता. जनता पहिल्यासारखी राहिलेली नाही. मायबाप जनता गोड बोलते, सगळ्याला होय म्हणते. 5 कोटी 20 कोटी काय असेल ते तुझं आणून टाक म्हणणार दारात. ते पुढचं पुढं बघू. आणि तुझ्या पुढे आपला निभाव लागेल का? काय निभाव 100% लागणार. सुरुवात आहे, संघर्ष आहे, संघर्षाला तयारी आहे, संघर्ष करायची 100% तयारी आहे, लढाईची तयारी आहे. काय प्रश्न आहेत तालुक्यातल्या लोकांचं जे प्रलंबित आहेत आणि तुम्ही मार्गी लावाल? तालुक्यातलं तुम्हाला सांगायचं का ओव्हरऑल माझ्या विटलापूर पंचायत समिती गणातलं सांगायचं? तालुक्यातलं सांगा, विटलापूर मधलं. आता तालुक्यात जिल्हा परिषदेची निवडणूक आहे, पंचायत समितीची निवडणूक आहे, नगरपंचायतची निवडणूक आहे. भारत स्वतंत्र झाल्यापासून आजपर्यंतच आपण रस्ता देऊ, पाणी देऊ, वीज देऊ, ह्याच गोष्टीवरती निवडणुका लढवल्या गेलेल्या आहेत. ह्याच्या पण पलीकडे जाऊन काहीतरी विकास असतोय. आज बाहेरच्या देशाची आपण प्रगती बघतोय, काय होते काय नाही. सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता ही जी धोरण प्रस्थापितांनी राबवले, ह्या परंपरेला छेद देऊन इतर जे काही लोकाभिमुख कामं असतील त्या लोकाभिमुख कामांपर्यंत ती कामं, त्या योजना शेवटच्या घटकातील लोकांपर्यंत पोहोचवण्याची माझी जबाबदारी आहे. आणि ती त्या वेळेस मी 100% लोकांपर्यंत मांडण उभा करून दाखवेल माझं काम. आणि त्यावेळेस मी आता सांगण्यापेक्षा काय करेन ते तुम्हाला त्यावेळेस दाखवून. सगळ्यात महत्त्वाचं सांगतो तुम्हाला, तालुक्यामध्ये ज्या ग्रामपंचायती रूरल डेव्हलपमेंट होतात, ग्रामपंचायतचा विकास आराखडा असतो, ती पंचायत समितीच्या मान्यतेने होत असतो. मग पंचायत समिती ग्रामपंचायतचा विकास आराखडा स्वीकारते, त्या दृष्टीने त्या गावात कामं होतात. मग ते वेगळी काही ज्या लोकल गोष्टी असतील, शिक्षणाच्या बाबतीत असतील, आरोग्याच्या बाबतीत असतील, शेतीच्या बाबतीत असतील, परत औद्योगिक बाबतीत असतील, औद्योगिक कामांच्या, ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर लक्षात येईल की निधी कसा आणि कुठून मिळवायचा. आणि एखादा अधिकारी मग गुरूर असतोय, अधिकाऱ्याची भाषा ताट असते, तर त्या अधिकाऱ्याला नम्रतेने विनंती करून आपण त्याला त्या शेतकऱ्याचं काम मार्गी लावण्याचं दाखवू. आणि निधी कसा मिळवायचा, काय करायचा ही अंगठा बाजूला सांगायची काय गरज असते असं मला वाटते. पण एखाद्या सुशिक्षित वर्गातून गेलेल्या माणसाला ती काही सांगायची गरज नाही. मी स्वतः वकील आहे, मला कायद्याचं नॉलेज आहे आणि कसं करायचं काय करायचं त्यावेळेस तुम्हाला मी दाखवून देईन. आता पंचायत समितीचं सगळीकडं कार्यकर्ते पारावर चर्चा करायला लागलेत, अमुक अमका निवडून येईल किंवा कसं होईल काय होईल. तुम्ही ही सगळी चर्चा तालुक्यातली ऐकली, कसं वाटतंय तुम्हाला हे सगळं एकंदरीत? तालुक्यात आता चर्चा काय तालुक्यात चर्चा बऱ्याच होणार आहेत. तुम्ही सांगताय 20 कोटी काढलेत, 15 कोटी काढलेत, 5 कोटी काढलेत. तुम्ही किती काढलेत? आता मी किती कोटी काढतोय ह्याच्यापेक्षा मायबाप जनता मला निवडणुकीत किती मतांनी निवडून देते ह्याच्यावरती माझं गणित आहे. भले आम्ही बेरजेच्या गणितात राजकारणात कमी पडू, बेरजेच्या राजकारणात कमी पडू, पण मायबाप जनतेचं मन जिंकायला आम्ही कमी पडणार नाही. त्यांनी 20 कोटी काढू द्या, पण आणि कुणी कितीही कोटी काढू द्या, 15 कोटी काढू द्या, 20 कोटी काढू द्या, 5 कोटी काढू द्या, ह्या मतदारसंघातल्या मायबाप जनतेचं मन जिंकणं हे माझ्या हातात आहे आणि ते मी करणार. कुणाचे 15 कोटी 20 कोटी 5 कोटी असू द्या, ह्या सगळ्या कोटींना माझा एकच कायद्याचा काळा कोट भारी पडणार आहे. आणि ते तुम्हाला ह्या निवडणुकीच्या निमित्तानं दिसेल. आणि ह्या प्रत्येकजण आपापल्या क्षेत्रात नाव गाजवलेलं आहे, प्रस्थापित आहे, पण ह्या सगळ्यांचा आपल्याला ठरवून कार्यक्रम करायचा आहे. आणि हे तुम्हाला या निवडणुकीच्या मैदानात दिसेल. ह्या सगळ्यांच्या बेरजा, गणिता, आकडेमोड, राजकीय, सामाजिक एकत्रित बांधून यांची कायद्यानं नटबोल्ट आवडायची तयारी आपण ठेवलेली आहे. आणि ह्यांच्या कोटीला 20 कोटीला 15 कोटीला परत एकदा सांगतो, माझा एकच कायद्याचा कोट भारी पडणार आहे आणि हे तुम्हाला दिसून येईल. आता विटलापूर जो पंचायत समिती गण आहे यामध्ये कुठली कुठली गावं येते साधारण? विटलापूर पंचायत समिती गणात मी तुम्हाला आधीच सांगितल्याप्रमाणे अगदी राजेवाडी असेल, लिंगिवरे असेल, ऐतिहासिक वारसा लाभलेलं गाव आहे. तुम्हाला मी आधीच सांगितलं राजेवाडी, लिंगिवरे, पळसखेल, आवळाई असेल, प्रॉपर विटलापूर गाव असेल, आमची पुजारवाडी आटपाडी असेल, कवठुळे असेल, देशमुखवाडी असेल, ह्या गावांचा समावेश या विटलापूर पंचायत समिती गणामध्ये आहे. आणि या विटलापूर पंचायत समिती गणामध्ये जरी मला कुठल्या प्रस्थापित नेत्याचा पाठिंबा नसला, सपोर्ट नसला, तरी मी माझ्या मित्रपरिवाराच्या जोरावरती, मी माझ्या कामावरती, मी माझ्या जनचळवळीवरती, लोकचळवळीवरती, माझ्या वैयक्तिक संपर्कावरती, माझ्या वकील क्षेत्रातल्या कामांवरती, माझ्या सामाजिक कामांवरती मी या विटलापूर पंचायत समिती गणातून उभा राहिलो आहे. आणि माझी उमेदवारी ही फिक्स आहे. आणि ह्या ताकदीवरतीच ह्या गावातल्या मायबाप जनतेच्या तरुण वर्गाला जे नवोदित मतदार आहेत त्यांच्यापर्यंत मी पोचणार आहे.
आणि माझी भूमिका, माझं काम, माझं विजन या विठलापूर पंचायत समिती गणासाठी मी मांडणार आहे. आता आपण साधारण गणित बसवताना कसं बसवतो, जर एखाद्या पंचायत समिती गणामध्ये आपली एक ग्रामपंचायत असेल तर इथं माझं प्राबल्य आहे, तसं यापैकी किती ग्रामपंचायतीमध्ये तुमचे सदस्य आहेत किंवा सरपंच आहेत, कसं काय गणित? मी कधी प्रस्थापित राजकारणामध्ये नव्हतो, सक्रिय नव्हतो. मी आताच्या विधानसभा निवडणुकीमध्ये थोडाफार सक्रिय झालो, ते पण एका विशिष्ट पक्षाच्या उमेदवारासाठी मी प्रचार करत होतो. माझ्या कुटुंबाचा कुठल्याही प्रकारचा राजकीय पार्श्वभूमी असलेला संदर्भ नाही आहे, राजकीय पार्श्वभूमी नाही आहे, पण माझा DNA लढाऊ आहे, समाजकारणाचा आहे. आणि आता ह्या निवडणुकीच्या माध्यमातून या आटपाडी तालुक्याच्या राजकारणामध्ये शिवराय फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा घेऊन, शिवराय फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा वसा आणि वारसा घेऊन आणि प्रामाणिक लोकसेवेचा वसा घेऊन या निवडणुकीत मी उभा राहिलो आहे. इथून पुढच्या काळात आटपाडी तालुक्यातल्या प्रत्येक निवडणुकीमध्ये वैयक्तिक संघटन तयार करून शिवराय फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा वसा वारसा घेऊन, प्रामाणिक लोकसेवेचा वसा घेऊन या तालुक्यामध्ये एक लोकाभिमुख नेतृत्व निर्माण करून या तालुक्यातल्या प्रत्येक निवडणुकीमध्ये सहभागी होणार आहे. त्यामध्ये समविचारी पक्ष संघटनांना एकत्र करून माझ्यासारख्या तरुण तडफदार नवीन युवकांना संधी देऊन या तालुक्यात एक वेगळ्या प्रकारचं संघटन तयार करणार आहे. आणि ह्या संघटनातून प्रत्येक गावाची ग्रामपंचायत असेल, सोसायटी असेल, या वेगवेगळ्या निवडणुकीत मी माझं संघटन उभा करून उमेदवार देऊन निवडणूक लढणार आहे. सध्या माझ्याकडे कुठलीही ग्रामपंचायत नसेल, कुठलाही प्रस्थापित नेता नसेल, कुठलीही राजकीय यंत्रणा नसेल, पण ह्या सगळ्या गोष्टींना आळा घालण्यासाठी मी मायबाप जनतेच्या दारात जाणार आहे. माझा जो काही जनसंपर्क आहे, माझे जे काही मित्रमंडळी आहेत, त्या मित्रमंडळीच्या साथीनं ताकदीनं ह्या निवडणुकीत लढणार आहे. प्रस्थापित कुठली ग्रामपंचायत माझ्या ताब्यात नाही, पण ग्रामपंचायतमधले असे कितीतरी सदस्य आहेत की जे मला पाठिंबा देत आहेत, जे माझ्यासाठी माझ्या पाठीमागं माझ्या खांद्याला खांदा लावून लढायला तयार आहेत, माझ्या हातात हात देऊन या तालुक्यात माझ्यासोबत काम करायला तयार आहेत. त्यांचा एक प्रातिनिधिक चेहरा म्हणून मी या निवडणुकीत उभा राहतो आहे. आणि नक्कीच मला विश्वास आहे या विठलापूर पंचायत समिती गणातील मायबाप जनता मला यशस्वी करेल. आता विठलापूर पंचायत समिती गणामध्ये अनेक इच्छुक चेहरे आहेत वेगवेगळ्या पार्टीचं, पक्षाचं, पण तुम्हालाच का निवडून द्यावं लोकांनी? आता पंचायत समितीचा सदस्य का व्हायचं असतं? पंचायत समितीमधून काय लोकाभिमुख काम आपण करू जाऊ शकतो. अगदी शेतीच्या योजना असतील, शिक्षण असेल, इतर सामाजिक कल्याणाच्या ज्या काही योजना असतील, ह्या सगळ्या गोष्टी पोचवण्याचं काम आपल्याला त्या दृष्टीनं करायचं आहे. मी आधी पण सांगितलं थोड्या वेळापूर्वी की आरक्षित जागेवरून निवडून जाणारा उमेदवार हा सुशिक्षित असावा, स्वतःच्या सत्सत विवेकबुद्धीला विचार करून काम करणारा असावा आणि लोकांनी निवडून दिलंय. ओपनमधनं जाणारा अशिक्षित असला तरी चालतो. आता ते तुम्ही आता माझ्यापेक्षा जास्त तुम्ही तालुक्यात पत्रकारिता करताय, तुम्हाला बऱ्यापैकी तालुक्याची परिस्थिती माहीत आहे. तालुक्याचं खरंच काम निवडून गेलेला सदस्य चालवतो, म्हणजे कुठल्याही सभागृहातला असो का प्रस्थापित नेता चालवतो, हे माझ्यापेक्षा तुम्ही जवळून बघितलेलं आहे. मला काही त्या खोलात जायचं नाही. पण जे इच्छुक आहेत, रती महारथी या निवडणुकीत येणार आहेत, मला सगळ्या गोष्टीची कल्पना आहे. ह्या तालुक्याच्या राजकारणात असं आहे की प्रस्थापित नेत्याचं तिकीट घेतल्याशिवाय निवडून जाऊ शकत नाही, अशी एक परंपरा आहे. त्या परंपरेला छेद देऊन मी माझं काम उभा करतोय. मला यश मिळणार हे माझं मन सांगतंय आणि ह्या मनातल्या जोरावरतीच मी मायबाप जनतेच्या समोर जाऊन मी माझं काम मांडणार आहे आणि मायबाप जनतासुद्धा मला स्वीकारेल, हा मला आत्मविश्वास आहे. आता ही प्रस्थापित राजकारण बघता तुम्ही जवळनं, काही जणांची अगदी घरं उठवली या लोकांनी, अशी आपण स्थिती पाहतोय तालुक्यामध्ये. एकंदरीत वृत्तांकनामधून इकडून दिसून येते काही गोरगरिबांच्या अगदी घरावरती अत्यंत बिकट वेळ आलेली आहे. तुम्ही या सगळ्या प्रक्रियेकडे कसं बघता? साहेब, सुशिक्षित वर्गानं राजकारणाकडे दुर्लक्ष केलं तर अशिक्षित वर्ग आपल्यावरती राज्य करतो, हा विचार आपण ऐकतोयच. पण ही वस्तुस्थितीच आहे. तालुक्यात प्रस्थापित नेत्यांच्या नादाला लागून तरुण पिढ्या बर्बाद झाल्यात. म्हणजे प्रस्थापिताच्या विरोधात बोलायचं, स्वतःचं घर भरायचं, निवडणुकीला उभं राहायचं, तालुक्यातल्या जनतेला येड्यात काढायचं, अशी बरीचशी उदाहरणं आपण बघतोय या तालुक्याच्या राजकारणात आहेत, महाराष्ट्राच्या राजकारणात आहेत. पण सुशिक्षित वर्गाने सुद्धा आता इथून पुढच्या राजकारणात येऊन
प्रस्थापिताचा गुलाम न होता आपल्या सतसत विवेकबुद्धीचा विचार करून म्हणजे जे लोकाभिमुख काम आहेत, जे विकासात्मक काम आहेत ते प्रस्थापित नेत्याच्या वळचणीला न जाता आपण सुद्धा करू शकतोय. आपण सुद्धा ह्या राजकीय व्यवस्थेचा भाग होऊ शकतोय. आपण सुद्धा प्रशासनात जाऊ शकतोय. आपण सुद्धा इथलं प्रशासन हादरवू शकतोय, हलवू शकतोय. ह्या झोपलेल्या प्रशासनाला जाग आणू शकतोय. आणि ही ताकद फक्त सुशिक्षित वर्गाकडे असते. अशिक्षित वर्गातला निवडून गेलेला माणूस हा जर सतसत विवेकबुद्धीचा स्वतः वापर करत असेल तर तो सुद्धा प्रामाणिक काम करू शकतोय. पण त्याला काम करताना वेळोवेळी अडचणीत आणलं जाते. आता मला सुद्धा जाणीव आहे, मी उमेदवारी करतोय म्हणजे काही साधी सोपी गोष्ट नाही. मला सुद्धा अडचणी येणार आहेत, मला सुद्धा दबाव येणार आहे. पण ह्यांच्या दडपशाहीला, झुंडशाहीला, दादागिरीला, मगरुरीला अजिबात न जुमानता मी मायबाप जनतेच्या जीवावरती या मतदारसंघात उभा राहणार आहे आणि निवडून येणार आहे. आणि तुम्ही जे काही सांगितलं, जी घरं पिढ्या बरबाद झालेत, माझी या आटपाडी तालुक्यातल्या, माझ्या गणातल्याच नाही तर या आटपाडी तालुक्यातल्या तरुण तडफदार युवक मित्रांना, सुशिक्षित वर्गाला सांगणं आहे की आपण आपलं घरचं पोट भरल्याशिवाय राजकारणात पडू नये असं सांगितलं जातं. पण राजकीय व्यवस्था जी अशी कठीण बनलेली आहे, ही राजकीय व्यवस्था एवढी कठीण नाही. आपण जर स्वतः जर विचार केला तर आपण सुद्धा या राजकारणात भाग घेऊ शकतो. यात वेगवेगळ्या योजनांमधून आपण जनसंपर्क वाढवू शकतो आणि एक चांगल्या प्रकारची पकड प्रशासनावर निर्माण करू शकतो. ही जाणीव इथल्या तरुण वर्गाच्या मनात निर्माण होणं गरजेचं आहे. आणि त्यांच्या मनात ही जी ठिणगी पेटवायचं काम आहे ते माझ्या माध्यमातून मी करणार आहे. आणि त्याचंच एक रूप म्हणून मी या निवडणुकीत उभा राहतोय. समोर एवढे प्रस्तावित चेहरे आहेत, कसं बघता ह्या लोकांकडे? आता आरक्षण पडल्यामुळे प्रस्थापित चेहरे म्हणता येणार नाहीत, उभं राहणार आहेत. पण जे कोणी उभं राहील त्यांच्या पाठीवरती प्रस्थापिताचा हात असणार आहे. मला फक्त आता मायबाप जनतेवरती सोडायचं आहे की याच्या आधीसुद्धा तुम्ही प्रस्थापिताचा वरद हस्त असलेलेच उमेदवार निवडून दिलेत आणि त्यांनी काय दिवे लावलेत, काय कामं केलेत ते तुम्हा सगळ्यांना सर्वश्रुत आहे. म्हणून ह्या निवडणुकीत प्रस्थापित नेत्याचा हात आहे का नाही हे न बघता, पक्ष, पार्टी, विचारधारा न बघता, बाबा हा माणूस समोर उभा आहे, हा काहीतरी करू शकतोय, ह्याला संधी देऊन बघूया. आणि ह्या निवडणुकीमध्ये, ह्या विठलापूर पंचायत समिती गणामध्ये मी मायबाप जनतेपर्यंत जात असताना, नवोदित युवक युवती समोर जात असताना मी त्यांचा भाऊ म्हणून, त्यांचा लहान भाऊ म्हणून, त्यांचा मोठा भाऊ म्हणून, त्यांचा नातू म्हणून, त्यांचा मुलगा म्हणून ह्या निवडणुकीला सामोरं जातो आहे. आणि मी त्यांचा लहान भाऊ, मोठा भाऊ, नातू, मुलगा म्हणून समोर जात असताना जेवढ्या अधिकारानं मी त्यांच्याकडून मत मागणार आहे तेवढ्याच अधिकारानं मी विजय झाल्यावरती ते माझा कान पकडून मला हे काम सांगू शकत आहेत. का तर मी निवडणुकीत त्यांना मत मागताना त्यांचा लहान भाऊ म्हणून, मोठा भाऊ म्हणून, नातू म्हणून, मुलगा म्हणून मत मागितले. त्या अधिकारवाणीनं मी त्यांच्याकडे जाणार आहे आणि तेवढ्याच अधिकारवाणीनं त्यांचंसुद्धा नातं माझ्यासोबत राहणार आहे. म्हणून ह्या निवडणुकीत मायबाप जनतेनं माझा विचार करावा हे सुद्धा मी या मुलाखतीच्या माध्यमातून त्यांना सांगू इच्छितो. आता जसं की तुम्ही पंचायत समिती गणातली गावं सांगितली, या गावामध्ये बरेचशा समाजाची लोक आहेत, त्या लोकांच्यासाठी तुम्ही काय वेगळा उपक्रम राबवणार? आता वेगवेगळ्या समाजाचे आहेत माझ्या मतदारसंघामध्ये, मागासवर्गीय आहेत, ओपनमधले आहेत किंवा इतर मागास प्रवर्गातले पण आहेत. पण जात, धर्म, पक्ष, विचारधारा ह्या स्थानिकच्या निवडणुकीत जास्त इंटरफेअर करत नाही. विचारधारा, राजकीय पक्ष, संघटना ह्यांच्याशी बांधील न होता सध्या तरी स्थानिक लेवलला, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ही कुठं येतं विचारधारा, राजकीय पक्ष, बाबा ही लोकसभा, राज्यसभा, म्हणजे जिथं लोकांच्या न्याय हक्काचे कायदे कानून बनवले जातात राज्यसभेत, लोकसभेमध्ये, जिथं लोकांवर होणारा अन्याय अत्याचार दूर करायचे कायदे कानून बनवायचे का लोकांचा नाश करणारे कायदे बनवायचे, हे जिथं ठरतं तिथं ह्या प्रकारचे मुद्दे विचारात घेतले जातात निवडणुकीमध्ये. स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये स्थानिकचा चेहरा, स्थानिकला बाबा त्याचा किती जनसंपर्क आहे, तो कुठल्या पार्श्वभूमीतून येतो आहे, तो सुशिक्षित आहे का, तो बेरोजगार आहे का, तो काय करू शकतो किंवा त्याचा समजा अधिकाऱ्यांशी संबंध कसे आहेत, तो आपलं काम तिथं पोचवू शकेल का, आपली अडचण तो सोडवू शकेल का, ह्या स्थानिक मुद्द्यावरती हे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक होत असते. त्यामुळे मला असं वाटत नाही की मला काय अशा प्रकारच्या आरक्षणाच्या मतभेदाचा किंवा जी आता समाजामध्ये दुफळी माजते त्याचा काही मला असा फरक पडेल असं मला काय वाटत नाही ह्या निवडणुकीमध्ये तरी. आत्ताचं हे सगळं राजकारण आपण बघतोय राज्यातलं, हे राजकारण कसं आहे, कुठल्या वळणावर चाललंय आणि तुम्ही कसं बघता या सगळ्या? मला त्या राज्याच्या राजकारणात बोलायची काही इच्छा नाही. विधानसभा, लोकसभेच्या निवडणुकीवेळेस आपण भेटत राहणार आहे इथून पुढं, त्यावेळेस राज्याच्या निवडणुकीवरती आपण 100% बोलू. आता जे स्थानिक स्वराज्याच्या निवडणूक आहेत
कारण त्यावेळेचे मुद्दे वेगळे असतात, प्रचाराच्या यंत्रणा वेगळ्या असतात, विषय वेगळे असतात, चेहरे जरी वेगळे विषय असतात. वेगळे असले तरी आता गट आहेत वेगवेगळं, त्या गटाचं प्रस्तावित गटांचं आरक्षित जागेवर देखील उमेदवार आहे. काय होतंय, ताटातलं वाटीत आणि वाटीतलं ताटात ही राजकारणाची ह्या प्रस्थापितांनी राखरांगोळी करून टाकलेली आहे. ह्याच्या पलीकडे जाऊन काय होत नाही. त्यामुळं ताटातलं वाटीत आणि वाटीतलं ताटात करण्यापेक्षा मायबाप जनतेनं माझा विचार करावा. आणि ते तुम्ही जे म्हणताय राज्याच्या राजकारणाचं, ते आपण नक्कीच त्या निवडणुकीच्या निमित्तानं बघू. प्रस्तावित राजकारणी गोरगरिबांना कशा पद्धतीने छळतात असं तुम्हाला वाटतं? कसं असते, काल परवा आलेला राजकारणी आणि प्रस्थापित राजकारणी, आता तुम्हाला पटो अगर न पटो, पण राजकारणाची व्याख्या या प्रस्थापितांनी, ह्या भारत स्वातंत्र्याच्या नंतर जे काही तयार झाले नेते, यांनी राजकारणाची परिभाषा, राजकारणाची भाषा काय होती की समाजसेवा, लोकसेवा, लोकांच्या उपयोगी पडणं, लोकांच्या मदतीला जाणं, लोकांसाठी धावणं, लोकांना सरकारी योजना पोहोचवणं, ही एक परिभाषा होती. पण स्थानिक आता या देशातला असेल, या महाराष्ट्रात असेल, प्रस्थापित राजकीय घराण्यांनी काय केलं आहे, राजकारणाची परिभाषा काय केली, तर राजकारणी परिभाषा म्हणजे गरीब लोकांसाठी लढता लढता श्रीमंत होणं. ही प्रस्थापित राजकीय घराण्यांनी केलेली ह्या राजकारणाची परिभाषा आहे. गरीब लोकांसाठी लढता लढता श्रीमंत होणं म्हणजे राजकारण. दुसरं बोलायचं झालं तर राजकारण म्हणजे काय, आधी घर काढून घ्यायचं आणि परत गुदडी पांघरायला द्यायची, ह्याला राजकारण म्हणायचं. हे असल्या परंपरेला छेद देण्यासाठी ह्या ज्या परंपरा चालू आहेत, आधी घर पाडायचं आणि परत घोंगडी अंगावर द्यायची, ह्या प्रस्थापित राजकारणांच्या परंपरेला छेद देण्यासाठी मी ह्या राजकारणात आलो आहे. आणि इथून पुढच्या काळात या आटपाडी तालुक्यातली जनता, माझ्या विठलापूर पंचायत समिती गणातील जनता, मायबाप, नवोदित युवक युवती मतदार नक्कीच माझा विचार करतील. आणि मी माझ्या कामातून त्यांना दाखवून देईल की राजकारण म्हणजे गरिबांसाठी लढता लढता श्रीमंत होणे नव्हे, तर गरिबांसाठी लढता लढता गरिबांचं राहणीमान सुधारवणं, गरिबांचं स्टेटस सुधारवणं, ह्याला राजकारण म्हणायचं. आणि सगळ्यांना हातात हात घेऊन, खांद्याला खांदा लावून, त्यांच्या परिस्थितीत, त्यांच्या सुखामध्ये दुःखामध्ये त्यांच्यासोबत, त्यांचा माणूस म्हणून, त्यांच्या घरातला सदस्य म्हणून राहणं, ह्याला राजकारण म्हणतात. हे मी माझ्या कृतीतून 100% दाखवून देऊ. तालुक्यामध्ये वेगवेगळे सभापती होऊन गेले, जसं की जनार्दन झिंबल यांचे वडील धुळाजीराव झिंबल असतील, बाबासाहेब देशमुख असतील. या लोकांनी जे राजकारण केलं ते अलीकडच्या राजकारण्यांमध्ये दिसतं का, म्हणजे पाहायला मिळतं का? आता समाजकारणात असल्यामुळं बऱ्याचशा जुन्या गोष्टी वाचलेल्या आहेत, अनुभवलेल्या आहेत लोकांच्या सांगण्यांमधून. आता आपल्या तालुक्याचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय आटपाडी खानापूर पंचायत समिती, आटपाडी पंचायत समितीचे पहिले सभापती आपले श्रीमंत बाबासाहेब देशमुख दादा, ह्यांनी जे या तालुक्यात एक विचारधारा रुजवली होती, त्या विचारधारेने त्यांनी या आटपाडी तालुक्याचं विकासात्मक धोरण राबवलं, विकासात्मक गोष्टी केल्या. पण ह्या सगळ्या त्या गोष्टी करत असताना जुन्या राजकारणांनी, जुन्या स्वतंत्र भारत झाल्यानंतरच्या, की कधी कोणाची जिरवाजिरवी केली नाही, आडवाआडवीचं राजकारण केलं नाही. पण अलीकडच्या काळात अलीकडच्या पुढाऱ्यांनी आपल्या स्वतःच्या राजकीय स्वार्थ साधण्यासाठी जातीजातीत भांडणं लावणं, जिरवाजिरवीचं राजकारण करणं, एकमेकांच्या विरोधात केसेस टाकायला लावणं. आता मी वकील असल्यामुळं मला बऱ्यापैकी गोष्टी माहिती आहेत. तालुक्यामध्ये कोण करतंय जिरवाजिरवीचं राजकारण? आता मी कोणाचं नाव घेऊ इच्छित नाही, पण तुम्ही सर्वश्रुत आहे, आता तुम्ही पत्रकार आहे, मी पण वकील आहे. तुम्ही जे काही प्रश्न विचारताय ते तुम्हाला जे उत्तर अपेक्षित आहे ते काही मी देणार नाही. पण तुम्हाला माझ्यापेक्षा चांगलं माहीत आहे कोण जिरवाजिरवीचं राजकारण करतं, कोण आडवाआडवीचं राजकारण करतं. पण त्या सगळ्यांच्या परंपरेला छेद देण्याचं काम मी इथून पुढं करणार आहे, एवढंच या ठिकाणी सांगू. नाही, पण आता राजकारण म्हटलं का हेवं दावं संघर्ष आलाच, तरीही तालुक्यामध्ये अशा पद्धतीचं जर कोण हे करत असेल तर जनता त्यांच्या पाठीशी नसतेच. जनतेला पर्याय नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जोपर्यंत सक्षम पर्याय निर्माण होत नाही तोपर्यंत ह्या गोष्टी चालत राहणार. जनतासुद्धा कंटाळली यांच्या जिरवाजिरवी, आडवाआडवीच्या राजकारणाला, जातीजातीत भांडणं लावण्याच्या कामाला. पण जनतेला पर्याय नाही, ह्याच्याकडे जावं लागते, नाही त्याच्याकडे जावं लागते. पोलीस स्टेशनला गेलं का नेत्याला एखाद्या पुढाऱ्याचा फोन, पोलीस स्टेशनमध्ये गेलो एखाद्या नेत्याचा फोन आला की हातभर फाटोस्तोवर पोलीस पळतात. पण एखादा सर्वसामान्य गेला की त्याची हेळसांड करतात. बघितलं आहे आम्ही पोलीस स्टेशनला बऱ्याचशा गोष्टी आहेत अशा. एखाद्या नेत्याचा वरद असताना लगेच फोन केला की लगेच कामं होत आहेत. मग ते तहसील कार्यालय असो, पंचायत समिती असो, नगरपंचायत असो नव्याने स्थापन झालेली, जनतेला पर्याय नाही.
म्हणून जनता त्यांना बांधलेलं आहे. ज्या दिवशी जनतेला पर्याय तयार होईल त्या दिवशी ह्या परंपरेला छेद दिलेला असणार आहे. आणि ह्या परंपरेला छेद देण्यासाठी मी माझ्यासोबत जे समविचारी पक्ष संघटना आहेत त्यांच्या हातात हात घालून छत्रपती शिवराय फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा मार्ग अवलंबून या आटपाडी तालुक्यात एक सगळ्यांपेक्षा वेगळं राजकारण समाजकारण उभं करतो आहे. आणि आम्ही ते करणार आहे. 100% तुम्हाला येत्या काळात दिसेल. आणि त्याप्रमाणे परिस्थितीसुद्धा बदललेली दिसेल की बाबा आपल्या प्रशासकीय कामासाठी कुठल्या तरी नेत्याला मुजरा घालण्यापेक्षा आपल्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील एखाद्या युवकाची मदत घेणं हे त्यांना अधिक बरं वाटणार आहे. आणि हे येत्या काळात तुम्हाला दिसून येईल. हे शक्य होईल असं वाटतंय तुम्हाला? 100% माझा आत्मविश्वास आहे. ह्या गोष्टीला जनता का जाते तर पर्याय नाही म्हणून जाते. पर्याय उपलब्ध केला, पर्याय उभा केला की 100% ह्या गोष्टींना छेद दिला जाणार आहे आणि ही परंपरा खंडित होणार आहे. येत्या काळात दिसून येईल ते आपल्याला. नाही, आता सर्रास बघताय तुम्ही सगळे जे राजकारणी आहेत ते सगळे कुठले व्यावसायिक आहेत हे तुम्ही सगळं ज्ञात आहे तुम्हाला. ह्या सगळ्यांच्या मोहरं निभाव लागणं आजच्या घडीला देखील सर्वसामान्याचे त्यांच्या पुढं हे होत नाही. तर देखील तुम्ही एवढं मोठं धाडस करताय. जनतेनं जर ठरवलं तर तुम्हाला चांगली संधीही मिळू शकते. आणि जनतेनं ठरवलं की या सगळ्या व्यावसायिकांचं हे सगळं राजकारण पाहता कसं वाटतंय तुम्हाला एकंदरीत? मी आधी पण तुम्हाला सांगितले आपल्या मुलाखतीमध्ये की रथी महारथी आहेत, प्रस्थापित आहेत, ज्यांच्या पाठीशी 2 नंबरवाल्यांच्या हात आहेत, टेंडर बहादर आहेत, वेगवेगळ्या प्रशासकीय यंत्रणा त्यांच्या पाठीशी आहेत. पण ह्या सगळ्यांना छेद देऊन कुठंतरी मायबाप जनता ह्या सगळ्याचा निकाल लावत असते. आणि ही नामी संधी निवडणुकीमध्ये येत असते. आता ह्या निवडणुकीच्या निमित्ताने लक्ष्मीचं पण दर्शन बऱ्याच मतदारांना होणार आहे. घरोघरी होणार आहे. कारण एकतर असल्यामुळं दीपावली आहे आणि निवडणूक सगळ्यात मोठी दीपावली असते भारतातल्या जनतेसाठी. त्या सगळ्यांना लक्ष्मीचं दर्शन होत असते. पण जनता पण आता हुशार झालेली आहे. लक्ष्मीचं दर्शन घेते, आशीर्वाद देते, पण आतमध्ये गेल्यावर त्यांचा कार्यक्रमच करते जे करायचं आहे ते. आणि तुम्ही जे म्हणताय की यांच्या पुढं निभाव लागेल का, मी आधी पण सांगितलं तुम्हाला की मी कायद्याचा माणूस आहे. ह्यांचं काही असू द्या ह्या सगळ्यांची कायद्यानं नटबोल्ट आवडायची तयारी आम्ही ठेवलेली आहे. आणि माझ्यासोबतच्या मित्रमंडळींच्या सोबतीवरती, ताकदीवरती, या विठलापूर पंचायत समिती गणातील मायबाप जनतेच्या आशीर्वादावरती ह्या सगळ्या प्रस्थापितांच्या रती महारथींचे राजकीय गणित बिघडवण्याची आमची तयारी चालू झालेली आहे. आणि ह्या निवडणुकीच्या निकालात तुम्हाला ते दिसून येईल. तर हे होते सुयश कदम, ज्यांचा सामाजिक व राजकीय प्रवास आता सुरू होतो आहे. त्यांच्या कार्यास आकुर टी व्हीच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा. तुम्ही आकुर टी व्हीच्या या कार्यक्रमामध्ये संवाद साधला त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभारी आहे. धन्यवाद.